लोक परत जातात इकडनं बूथवरनं. हो हो, आणि इथे कुठच्याही पॉलिटिकल पार्टीचं कुठचं बॅनरिंग नाही आहे, सिम्बलिंग नाही आहे. लोकांची सोय तुम्ही करायला पाहिजे, तुमची जबाबदारी आहे ही. करून घ्या जरा लगेच. इकडे तुम्ही स्वतः तुमचा कुठचा तरी अधिकारी पाठवा आणि तुम्ही इकडे तपासून घ्या काय परिस्थिती आहे ती. सर, कुलाब्यामध्ये लोकसभा निवडणुकीवेळी सर्वात कमी मतदान राज्यात झालेलं होतं. आता सुद्धा आपण पाहू शकतो वरिष्ठ नागरिकांना बसवून ठेवलं जात आहे, टॅक्सी अडवल्या जात आहेत. तुम्हाला वाटत नाही पुन्हा एकदा फटका बसेल? पोलिसांना निर्देश हे अत्यंत दुर्दैव आहे की जिथे आपण मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडनं सोयीसुविधा लोकांना ज्या दिल्या गेल्या आहेत त्याच्यात थांबवण्यात येते. आणि हे इलेक्शन कमिशननी क्लिअरली सांगितलेलं आहे की जिथे सिनियर सिटीजन्स असतील, जिथे विकलांग लोक असतील, त्या सर्वांना पोलिंग बूथपर्यंत त्यांच्या गाड्या जाण्याची मुभा देण्यात यावी. परंतु असं होत नाही आहे, हे दुर्दैव आहे. आणि मी आत्ताच इकडच्या रिटर्निंग ऑफिसरबरोबर बोललो आहे आणि त्यांना मी सांगितलं आहे की एक उमेदवार म्हणून माझी मागणी आहे की मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जास्तीत जास्त सोयी या मतदारांना देणं आवश्यक आहे. सिनियर सिटीजन्स आणि विकलांग व्यक्ती जे असतील त्यांना गाड्या मतदान केंद्रापर्यंत नेण्याची परवानगी देण्यात यावी. सर, मुंबईमध्ये सर पोलीस बोलतायत आमचं हे काम नाहीये. नेमकं हे कुणाचं काम आहे? नाही, हे काम पोलिसांचं नाही आहे. जे पोलीस करतायत ते दुर्दैव आहे. रिटर्निंग ऑफिसर इलेक्शन कमिशननी ऑलरेडी त्यांना कळवलेलं आहे की इकडे सिनियर सिटीजन्स आणि विकलांग व्यक्तींसाठी गाड्या पोलिंग स्टेशनपर्यंत नेण्यात याव्या. तसं असतानाही ते न करता त्या इलेक्शन कमिशननी दिलेल्या आदेशांचं उल्लंघन हे पोलिसांकडनं होताना दिसतंय. अशा पोलिसांवर कारवाई होणार का? माझी मागणी आहे की जे इलेक्शन कमिशनचे डायरेक्टिव्ह फॉलो करत नसतील त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. मोबाईल बंदीसाठी पोलिंग बूथपर्यंत आहे, मात्र तरी